Someone say KFC? I don't care. I love it. I don't care. I love it. काय ही जाहिरात? नवरात्राचा व्हिडिओ चालू आहे आणि ही जाहिरात किती awkwardness आहे हा. अवघडलेपणा आहे. अवघडलेपणा ऍक्च्युली बरोबर म्हणतेस. बघायला गेलं ना तर अवघडलेपण शब्दामध्ये सार आहे बरं का. अव प्लस घडणे. अरे. जे घडायला नकोय ते घडतंय. आता जर बघायला गेलं तर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो बरोबर. आणि आपल्याला लहानपणापासून जी शिकवण दिली जाते त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी नॉर्म्स असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाची अवघडलेपणाची डेफिनेशन सुद्धा बरं बदलत जाते. ह्याच्यावर मला एक किस्सा असा आठवतो जो नक्की हमखास प्रत्येकाच्या बाबतीत घडलेला आहे. सॉरी, आपण कोणाकडे तरी जातो आणि सांगतो की माझ्याबरोबर आलेली ही अमुक अमुक व्यक्ती हा पदार्थ अजिबात खात नाही असं म्हणेपर्यंत आपल्या बरोबरची व्यक्ती ते बरोबर चाटून पुसून खाऊन झालेलं असतं आणि वरती वा वा छान केलंय. आता ह्या सिच्युएशनला ह्या ऑकवर्डनेसला आपण कसं तरी बावळाटासारखं तोंड करून किंवा हसून आपलं मॅनेज करतो. हो, अगदीच केएफसीची ऍड. पण तुला सांगू हे झालं निजी आयुष्य. आपल्याला जागतिक लेवलवर सुद्धा ऑकवर्डनेस बघायला मिळतो. कसा माहितीये की करोना गो असं म्हटलं की त्यांना वाटतं करोना गेला. किंवा दुसरं उदाहरण सांगते ते तर भारी इंटरेस्टिंग आहे. आज सुबह मैं रात को उठा असं म्हणून एकदम निजी आयुष्यातली गोष्ट शेअर केली जाते. आता आणखीन एक भारी आहे. युक्रेनचे प्रेसिडेंट कोण? पुतीन. हे तर एकदम भारी होतं उदाहरण. हे सगळे ऑकवर्डनेस अगदी वर्ल्ड वाईड प्रसिद्ध आहे. बरोबर. आणि ह्या ऑकवर्डनेसवर ना होती US मध्ये बऱ्याच आपल्याला सिरीज बघायला मिळतात बरं का. म्हणजे कर्ब युअर एन्थुझियाझम म्हण, साइनफील्ड म्हण किंवा रेमंड म्हण. एव्हरीबडी लव्हज रेमंड. मस्त. ह्या म्हणजे ऑकवर्डनेस हा खरं सांगायचं तर निगेटिव्ह म्हटलं थोडंसं तर असलेला माणसाचा स्वभाव. पण तो त्यांनी एवढा छान त्याला ट्विस्ट देऊन त्याच्यावर कथा बनवल्या. त्याच्यातला एक किस्सा मी तुला सांगते रेमंड्स मधला. एक असा एपिसोड आहे की त्याच्यामध्ये रेमंडचे आई वडील असतात ना ते अत्यंत विचित्र वागतात. पण त्याच्यावर ना त्यांनी इतकं सुंदर सोल्युशन दिलंय. रेमंड म्हणतो की कितीही ऑकवर्डनेस तुमच्या आयुष्यामध्ये जरी आला ना तरी घाबरून जाऊ नका. ऍक्च्युली त्याच्यातनं शिका. आणि तुमच्याकडे एक मस्त टूल आहे. ते कुठलं तर एडिटचं टूल. एडिट टूल जर तुम्ही वापरलं तर ज्या बॅड मोमेंट्स आहेत ज्या तुम्हाला आवडल्या नाहीयेत त्या सरळ डिलीट करून टाका आणि सुंदर मोमेंट जे आहेत त्याच्या मेमरीज तुमच्या बरोबर कॅरी करा. थोडक्यात काय, स्वतःच्या स्किन मध्ये, आपल्या स्वभावात, आपल्या मानसिकतेत कम्फर्टेबल राहा. अगदी बरोबर. आजकालच्या आयुष्यात काय झालंय, प्रत्येक गोष्ट हवीच. फिअर ऑफ मिसिंग आउट अत्यंत रुजत चाललंय. बरोबर. आणि मग येतो अवघडलेपणा. कारण आपल्या मनाविरुद्ध, स्वभावाविरुद्ध बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. अगदी. पण इन्स्टेड ऑफ हा फोमो आपण जर जोमो, जॉय ऑफ मिसिंग आउट प्रॅक्टिस करायला सुरू केलं. मला हे जमत नाही, मला हे आवडत नाही, मी हे करणार नाही. लेट्स प्रॅक्टिस जोमो इन्स्टेड ऑफ फोमो. आणि मग ऑकवर्डनेस गो.